लव्ह जिहाद, फसवणूक आणि धर्मांतराच्या प्रकरणांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र ढवळून निघालाय. आणि या सगळ्या प्रकरणावर आता भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ थेट मैदानात उतरल्यात. राजकारणात हिंदुत्वाचा मुद्दा आला की आक्रमक भूमिका घेणारे अनेक चेहरे आपण पाहतो. महेश लांडगे, गोपीचंद पडळकर, नितेश राणे, किरीट सोमय्या यासारख्या नेत्यांनी सातत्यानं या मुद्द्यांवर भूमिका घेतलीये. पण गेल्या काही काळात एक महिला नेत्या या विषयावर सर्वात ठाम आणि आक्रमकपणे पुढे येताना दिसत आहेत. त्या म्हणजे भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार आणि महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. चित्रा वाघ या भाजपच्या विधान परिषद आमदार आहेत आणि नुकतीच त्यांनी पालघरच्या एका कुटुंबाची भेट घेतली. पालघरमधील डहाणू येथे समोर आलेल्या एका अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकरणानं पुन्हा एकदा राज्यात खळबळ उडवली आहे. एका तरुणावर एकाच कुटुंबातील दोन बहिणींवर अत्याचार केल्याचा, त्यांना धमकावल्याचा आणि मानसिक शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. हे प्रकरण केवळ गुन्हेगारी पुरतं मर्यादित नसून यामागे लव्ह जिहाद आणि संघटित फसवणुकीचा मोठा प्रकार असल्याचा आरोप पीडित कुटुंबियांकडून करण्यात येतोय. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच चित्रा वाघ यांनी तात्काळ हस्तक्षेप करत पीडित कुटुंबियांची भेट घेतली. त्यांच्या डोळ्यातील वेदना, हतबलता आणि भीती पाहून त्या स्वतःही भावनिक झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्यांनी थेट डहाणू पोलीस ठाणे गाठत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आरोपींच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. चित्रा वाघ यांनी केवळ आरोपींवरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियावर सुद्धा गंभीर आरोपांच्या चौकशीची मागणी केली. तसंच संबंधित व्यक्तीचं घर अनधिकृत असल्यास त्यावर कारवाई व्हावी अशी ही ठाम भूमिका घेतली. त्यांच्या म्हणण्यानुसार अशा घटनांमध्ये फक्त एक व्यक्ती नव्हे तर संपूर्ण साखळी तपासली जाणं गरजेचं आहे. याच दरम्यान त्यांनी आणखी एक धक्कादायक मुद्दा समोर आणलाय. पालघर आणि आसपासच्या परिसरात काही तरुणींना प्रेमाच्या नावाखाली फसवून परदेशात, विशेषतः लंडन सारख्या ठिकाणी नेल्याच्या तक्रारी वाढत असल्याचा दावा त्यांनी केलाय. जैन आणि मारवाडी समाजातील काही तरुणी या प्रकाराला बळी पडल्याच्या तक्रारी स्थानिक पातळीवर ऐकायला मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं. या मुलींना स्टुडंट विजाच्या आधारे परदेशात नेलं जातं आणि पुढे अनेक वेळा कुटुंबीय पोलिसांकडे तक्रार घेऊन गेल्यावर सुद्धा काही तासातच परदेशातून किंवा बाहेरून फोन येतो, कारवाई करू नका असा दबाव टाकला जातो, कारण इकडे कंप्लेंट केल्यानंतर तिकडे परदेशात त्या मुलींचा छळ केला जातो. एवढंच नाही तर असा प्रकार करणाऱ्या मुलांच्या घरच्यांना सुद्धा याविषयी संपूर्ण माहिती असते आणि त्यांनाही गुन्ह्यात सहभागी करा अशी मागणी आता चित्रा वाघ यांनी केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे मोठं रॅकेट कार्यरत आहे का याची सखोल चौकशी होणं गरजेचे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या सर्व पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी अतिशय आक्रमकपणे भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की या मुलींना न्याय मिळेपर्यंत आणि या नराधमांना शिक्षा होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आता या प्रकरणात पोलीस तपास कोणत्या दिशेने जातो, आरोपींवर काय कारवाई होते आणि चित्रा वाघ यांच्या या आक्रमक भूमिकेला राजकीय पातळीवर काय प्रतिसाद मिळतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच भाजपमधून आणखीन एक चेहरा कट्टर हिंदुत्ववादी म्हणून समोर येतोय. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.